तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोकणकर सचिन 18 या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मला वाटतं तुम्हाला सांगायची गरज नाही, थंबनेलवरून समजलं असेल, हा आपला पार्ट 2 आहे, भाग दुसरा आहे। भाग पहिला आपण महालक्ष्मी आणि ज्योतिबा असा पहिला भाग घेऊन आता आम्ही रात्री आलोय पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी। तर भाग पहिला बघितला नसेल तर तोही बघा तुम्ही, आणि PPL ग्रुप जो आमचा मेन कंटेंट आहे, जो मेन व्हिडिओ आहे, मोठा व्हिडिओ आहे, तो असणार मोठा व्हिडिओ, तो सुद्धा बघा। भाग पहिला सुद्धा बघा, आणि भाग पहिला बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच। तर चला मग तुम्हाला दाखवतो मी पाठी आहे, चंद्रभागा आहे, पूर्ण आटले तिकडे पाणी आहे तिकडे, मग तुम्हाला दाखवेन हळूहळू कशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन बाकी जे पण काय असेल ते। चला, मला एवढा इतिहास माहीत नाही, पण आमचे ज्येष्ठ सभासद वगैरे जे येऊन गेलेत, मी पहिल्या भागामध्ये पण तुम्हाला ते सांगितले, तर ते त्यांना बरेचसे इतिहास माहिती आहे, तर त्यांच्याकडून आपण इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करू। चला। तर मित्रांनो, हे आहे भक्त पुंडलिकांचं मंदिर। आईच्या नावानं दान करा, दादा वडिलांच्या नावानं दान करून चला। आईच्या नावानं दान करा माऊली। हे आहे भक्त पुंडलिकाचं मंदिर, आणि इकडे चंद्रभागा आहे। काळोख असल्यामुळे थोडेसे ग्रेन पडत असतील। अजून वरती मेन दर्शन घ्यायला जायचं आहे। तर मित्रांनो, आता भक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन आम्ही थेट चाललोय विठ्ठल मंदिराकडे। तिकडे भरपूर गर्दी आहे असं समजले, चला पाहू आपण तिकडे। नमस्कार मित्रांनो, आता आम्ही 8-8:30च्या दरम्यान पंढरपूरला पोचलोय। त्याच्यानंतर आम्ही पहिला पुंडलिकाचं दर्शन घेतलंय, आणि आता आम्हाला आता खरी ओढ लागली ते विठ्ठलाच्या दर्शनाची। पण आता तुम्ही बघू शकता 9च्या दरम्यान देखील पंढरपूरला बघितलं तर खूप अशी भक्तांची गर्दी आहे, ज्यांना फक्त मनात एकच ध्यास आहे की आपल्या विठ्ठलाचं श्रीमुख आपल्या डोळे भरून पाहायची सगळ्यांना ओढ लागलेली आहे। कारण की 9 वाजता देखील खूप अशी गर्दी आपण या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपण इथं बघत आहोत। काय माहिती चुका आपली एकत्र नाही। तर मित्रांनो, फायनली 3-4 तास लागले आम्हाला दर्शनाला। सर्वांचे पाय वगैरे दुखत आहेत। रात्रीचे वाजले 12:30, 8:30-9च्या दरम्यान आम्ही तिकडे रांगेत उभे होतो, आणि आता चाललोय गाडीजवळ। फक्त आता जेवणाची सोय काय यांनी केलेली, जास्त काय दाखवता आला नाही। मोबाईल जप्त होता तिकडे, मोबाईल वापरण्यास सक्त मनाई होती, त्यामुळे काय शूट घेता आलं नाही, कारण अलाउड नव्हतं मोबाईल। तरी आपल्याकडे आता बघू, उद्या नवानगर वगैरे सकाळी फिरायचं आहे, तर आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करू। त्यानंतर स्नान करायचं आहे, आपल्या चंद्रभागेमध्ये स्नान करायचं आहे, ते सुद्धा आपण जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करू। पण सध्या एवढंच, चला भेटू। काय करता वे?
काय करता रे? टाइमपास. बघा बारीक पोरांचा खेळ खेळते. टाइमपासला तर काय करणार. बच्चू गेम आहे ना. निंजा आहे सकाळचा उठायचा. शुभ प्रभात. आज आमचा तीर्थयात्रेचा दुसरा दिवस. तुम्ही बघू शकता सकाळचे वाजले 6:30 आणि आम्ही आत्ता आहोत पंढरपूरला चंद्रभागेजवळ आहोत आणि आम्ही इथे आत्ता खरेदी वगैरे करणार आहोत. प्रसाद वगैरे अजून काय मिळत आहे का ते बघतोय आता. आणि पुढील प्रवास तुम्हाला आम्ही व्हिडिओमधून दाखवतच राहू. कुंडली आई वडिलांची सेवा करतो. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम माऊली. कर्नाटका 50 रुपये अनुदान घे. पुन्हा 50 रुपये. पाच पांडवांची माता कुंती माता आहे. कुंती माता नयन काय झालेला हा सीन जरा सांग. धनुष्य बाणावर हा भीम घेऊन येते ऐरावताला, इंद्राच्या ऐरावताला. अच्छा चला. काय आहे तुला नाही माहित? आपण खाली जाऊन आपले आहेत ना वरिष्ठ मंडळी त्यांच्याकडून घेऊ आपण माहिती. चला लवकर या, लवकर लवकर. काय भावाजी ह्या मस्त लाईट वाटते. कैलास पर्वत, तिरुपती बालाजी. अरे गरुडाच्या पोटातून 8 जण. हे आहे गरुड पुराण. इथून आतमध्ये जायचा रस्ता आहे. चला लवकर चला बोलूया. मेरा भारत मान. अरे हे 1947 इथं बघा मित्रांनो, ब्रह्मा विष्णू महेश 3 अवतार इथे दाखवले. काय शूटिंग चालू आहे? हे बाई इथं काय सचिन आता आपण इथून नवानगर मधून पंढरपूरला चाललो आहोत. ते पण टांग्याने. पाहू शकता फर्स्ट टाइम आम्ही बसलो आहोत टांग्यामध्ये. पण खूप मजा आहे. लहानपणी बसलो होतो तिथून. काय टांगा गाडी काय दिसली नाही. आज दिसली टांगा गाडी.
आणि ड्रायव्हर आहेत आमचे काका काका मित्रांनो त्या घोड्याचं नाव अक्षय आहे, तर हे अक्षय अक्षय करतात. अक्षय धाव, अक्षय धाव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो व्ह्यू पाहू शकता तुम्ही, चंद्रभागेचं व्ह्यू आहे. चंद्रभागा किती लांब आहे आणि जे दिसते तुम्हाला दृश्य हे आहे फक्त पुंडलिकाचं मंदिर आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. आम्ही पावरी कोलिवाडा तालुका मफलत जिल्हा रायगड कोलिवमध्ये राहणारे सर्व कोली बांधव रात्री आम्ही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. रात्री आमची वस्ती झाल्याने सकाळी आम्ही भक्त पुंडलिकांचं दर्शन घेऊन पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन चंद्रभागेमध्ये स्नान करून चंद्रभागेमध्ये स्नान करून पांडुरंगाचं दर्शन घेऊन आता आम्ही पुढील प्रवासाला निघालेलो आहोत. थोडक्यात माहिती सांगा तुम्ही. विठ्ठल रखुमाईचं सकाळी चंद्रभागेमध्ये उत्तम असं स्नान करून, कारण ते इथे पंढरपूरला आल्याच्या नंतर चंद्रभागेमध्ये स्नान करणं हे अति महत्त्वाचं आहे. इथल्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की पांडुरंगाचं दर्शन तुम्ही घ्या, आपण चंद्रभागेमध्ये आंघोळ करणं हे तुम्हाला महाभर असं मोठं पुण्य आहे. तरी ते आम्ही तिथे स्नान करून पुंडलिकाचा आणि म्हणण्याचंच आहे चंद्रभागेला पूर आला आणि पुंडलिक माझा बुडाला. त्या पुंडलिकाचं पहिला पाणी प्रथम दर्शन घेऊन आंघोळ पाणी करून मग तिथे सकाळी पाठी शिवून पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि आता आमचा पुढील प्रवासासाठी आम्ही निघालो आहोत. पुढील आमचा प्रवास आणि पुढचं दर्शन आहे प्रतिबालाजी. इथे आता आमचं जाण्यासाठी आम्ही आगमन करत आहोत. तर चला मग मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. दुसरा भाग इथेच थांबवतो आहे आम्ही. हा भाग असेल आमचं पंढरपूर दर्शन. पहिला भाग बघितला नसेल तो भाग तुम्ही बघा, मग तुम्हाला समजेल आम्ही म्हणजे कशा प्रकारे आमची यात्रा चालली आहे ती. आता हा भाग इथेच संपवतोय. पुढच्या तीर्थक्षेत्राला आम्ही चाललो आहे. पुढचं तीर्थक्षेत्र असेल तिरुपती जे आहे प्रतिबालाजी, तिकडे आम्ही चाललो आहे. तर ते तुम्हाला पुढच्या भागात दिसेल, तिसऱ्या भागात. तर तुम्ही पहिला भाग नक्की बघा आणि जो मेन कंटेंट आहे PPL पनवेल प्रीमियर लीग हा पूर्ण ग्रुपचा तो पण तुम्ही एकदा पूर्ण बघा. तर चला मग, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत एवढं.